हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट्स सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा आपण टॉपिक 4 प्लेस ऑफ सप्लाय डोमेस्टिक इम्पोर्ट एक्सपोर्टचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटसाठी प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टचे सगळ्या टॉपिकचे एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत ऑल इन वन. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे प्लेस ऑफ सप्लायचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे द प्रायमरी पर्पज ऑफ प्लेस ऑफ सप्लाय अंडर जीएसटी इज. जीएसटी अंतर्गत प्लेस ऑफ सप्लायचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट to determine GST rate applicable, second to determine CGST, SGST or IGST applicability, second to determine invoice format, and fourth to calculate input tax credit. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, टू डिटरमाइन सीजीएसटी, एसजीएसटी और आयजीएसटी अप्लिकेबिलिटी. सीजीएसटी, एसजीएसटी किंवा आयजीएसटी लागू होतो का हे ठरवते. बिकॉज प्लेस ऑफ सप्लाय डिसाइड वेअर अ ट्रान्झॅक्शन इज इंट्रास्टेट or interstate. Okay. Next, second, place of supply of goods not imported or exported is generally. आयात निर्यात नसलेल्या वस्तूसाठी प्लेस ऑफ सप्लाय साधारणपणे कोणते असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन ऑफ सप्लाय, सेकंड लोकेशन ऑफ रिसिपेंट्स, थर्ड लोकेशन वेअर गुड्स आर डिलिव्हर्ड, अँड फोर्थ लोकेशन ऑफ जीएसटी पोर्टल. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लोकेशन वेअर गुड्स आर डिलिव्हर्ड, ज्या ठिकाणी वस्तू वितरित केल्या जातात. बिकॉज ऍज पर सेक्शन 10 ऑफ 1 द प्लेस ऑफ गुड्स इज द लोकेशन वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड. ओके. नेक्स्ट, थर्ड, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड फॉर एक्सपोर्ट इज. निर्यातीसाठी वस्तूंचे प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन ऑफ सप्लायर, सेकंड लोकेशन ऑफ रिसिपेंट्स, प्लेस ऑफ इनवॉइस, अँड आउटसाइड इंडिया. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ आउटसाइड इंडिया, भारताबाहेर. बिकॉज एक्सपोर्ट्स आर सप्लाईज मेड आउटसाइड इंडिया आर ट्रीटेड ॲज इंटरस्टेट सप्लाईज विथ झिरो रेटेड बेनिफिट. ओके. नेक्स्ट, फोर्थ, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इन एक्सपोर्ट इज. ठीक आहे. काय म्हटलं आहे? आयात केलेल्या वस्तूसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन आउटसाइड इंडिया, सेकंड लोकेशन ऑफ सप्लाईज अब्रॉड, थर्ड लोकेशन ऑफ इम्पोर्टर्स इन इंडिया, अँड फोर्थ पोर्ट ऑफ शिपमेंट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लोकेशन ऑफ इम्पोर्टर्स इन इंडिया, भारतातील आयातदाराचे ठिकाण. बिकॉज फॉर इम्पोर्ट the place of supply is the location of the importer in India and IGST is applicable. Next, fifth, place of supply for goods transported from one state to another. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेलेल्या वस्तूसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट ऑफ सप्लायर, सेकंड स्टेट ऑफ रिसिपेंट्स, थर्ड स्टेट वेअर इनवॉइस इज इश्यूड, अँड फोर्थ एनी स्टेट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड स्टेट ऑफ रिसिपेंट्स, प्राप्तकर्त्यांचे राज्य. बिकॉज वेन गुड्स आर ट्रान्सपोर्टेड द प्लेस ऑफ सप्लाय इज डेस्टिनेशन स्टेट वेअर गुड्स आर डिलिव्हर्ड. नेक्स्ट, सिक्स्थ, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड सप्लाइड ऑन बोर्ड अ कन्व्हेयन्स. ठीक आहे. रेल्वे, विमान, जहाजात प्रवासादरम्यान पुरवलेल्या वस्तूंसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट वेअर जर्नी स्टार्ट, सेकंड सप्लायर स्टेट, थर्ड स्टेट वेअर गुड्स आर अनलोडेड, अँड फोर्थ रिसिपेंट स्टेट. तो करेक्ट आन्सर येईल फोर्थ रिसिपेंट स्टेट, प्राप्तकर्त्यांचे राज्य. बिकॉज for goods supplied on board a conveyance the place of supply is where the goods are actually delivered. Okay. Next, seventh, place of supply of good assemble or install at site. साइटवर बसवलेल्या स्थापित केलेल्या वस्तूंसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर लोकेशन, सेकंड रिसिपेंट लोकेशन, थर्ड लोकेशन ऑफ गुड्स बिफोर इन्स्टॉलेशन, अँड फोर्थ एनी लोकेशन चूजन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिसिपेंट्स लोकेशन, प्राप्तकर्त्यांचे ठिकाण. बिकॉज वेन गुड्स आर असेंबल और इन्स्टॉल ॲट साइट
the place of supply is the location where installation occur. Next 8, place of supply for goods supplied on approval or trial basis. मान्यता चाचणीवर दिलेल्या वस्तूंसाठी सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिसिपेंट स्टेट व्हेन एक्सेप्टेड, सेकंड सप्लायर स्टेट, थर्ड प्लेस ऑफ इनवॉइस अँड फोर्थ पोर्ट ऑफ डिस्पॅच. द करेक्ट आन्सर इज फर्स्ट रिसिपेंट स्टेट व्हेन एक्सेप्टेड, स्वीकार केल्यानंतर प्राप्तकर्त्यांचे राज्य, बिकॉज द प्लेस ऑफ सप्लाय इज डिटरमाइंड व्हेन द रिसिप्ट एक्सेप्ट द गुड्स. नेक्स्ट 9th, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस जनरली इज. ठीक आहे, सेवांसाठी साधारणपणे प्लेस ऑफ सप्लाय काय असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन ऑफ सप्लायर, सेकंड लोकेशन ऑफ रिसिपेंट, थर्ड लोकेशन ऑफ इनवॉइस अँड फोर्थ जीएसटी ऑफिसर लोकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लोकेशन ऑफ रिसिपेंट्स, प्राप्तकर्त्यांचे ठिकाण, बिकॉज द जनरल रूल फॉर सर्व्हिसेस इज दॅट द प्लेस ऑफ सप्लाय इज द लोकेशन ऑफ द रिसिपेंट्स. तसंच बघा मॉक टेस्ट सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इम्पोर्टेड फ्रॉम आउटसाइड इंडिया. भारताबाहेरून आयात केलेल्या सेवांसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन ऑफ सप्लायर, पोर्ट ऑफ इम्पोर्ट, एनी लोकेशन इन इंडिया अँड फोर्थ लोकेशन ऑफ रिसिपेंट्स इन इंडिया. तर करेक्ट आन्सर इज फोर्थ लोकेशन ऑफ रिसिपेंट्स इन इंडिया, भारतातील प्राप्तकर्त्याचे ठिकाण, बिकॉज फॉर इम्पोर्टेड सर्व्हिस द प्लेस ऑफ सप्लाय इज द रिसिपेंट्स लोकेशन इन इंडिया अँड रिव्हर्स चार्ज अप्लाइज. नेक्स्ट 11th, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. भारतामधून निर्यात केलेल्या सेवांसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर्स लोकेशन, सेकंड रिसिपेंट्स लोकेशन आउटसाइड इंडिया, थर्ड लोकेशन ऑफ जीएसटी पोर्टल अँड फोर्थ स्टेट ऑफ सर्व्हिस प्रोव्हिजन. तर करेक्ट आन्सर इज सेकंड रिसिपेंट्स लोकेशन आउटसाइड इंडिया, भारताबाहेरील प्राप्तकर्त्यांचे ठिकाण, बिकॉज export or services occur when the recipient is located outside India and payment is received in convertible foreign currencies such as supply are zero rated. Next 12th, place of supply for service related to immutable property, that is rent work contract. ठीक आहे, स्थावर मालमत्तेशी संबंधित सेवांसाठी भाडे वर्क्स कॉन्ट्रॅक्ट प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर स्टेट, रिसिपेंट स्टेट, लोकेशन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी अँड लोकेशन ऑफ जीएसटी पोर्टल. तर करेक्ट आन्सर इज थर्ड लोकेशन ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, स्थावर मालमत्तेचे ठिकाण, बिकॉज फॉर सर्व्हिसेस डायरेक्टली रिलेटेड टू इम्युएबल प्रॉपर्टी द प्लेस ऑफ सप्लाय इज द लोकेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. नेक्स्ट 13, प्लेस ऑफ सप्लाय फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गुड बाय वेसल एअरक्राफ्ट रेल. जहाज विमान रेल्वेद्वारे वस्तू वाहतुकीसाठी प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? बघा ऑप्शन आहे सप्लायर लोकेशन, रिसिप्ट्स लोकेशन, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस अँड डेस्टिनेशन ऑफ गुड्स. द करेक्ट आन्सर इज फोर्थ डेस्टिनेशन ऑफ गुड्स. फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गुड द प्लेस ऑफ सप्लाय इज डेस्टिनेशन वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड. ओके. नेक्स्ट 14, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ रेस्टॉरंट सर्व्हिस लोकेटेड इन हॉटेल एअरक्राफ्ट ऑर शिप. हॉटेल विमान जहाजातील रेस्टॉरंट सेवासाठी प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकेशन ऑफ हॉटेल, सेकंड लोकेशन ऑफ सप्लायर्स, थर्ड लोकेशन ऑफ रिसिपेंट्स अँड फोर्थ एनी स्टेट. तर करेक्ट आन्सर इज फर्स्ट लोकेशन ऑफ हॉटेल, हॉटेलचे ठिकाण, बिकॉज रेस्टॉरंट अँड अकोमोडेशन सर्व्हिस आर लिंक्ड टू इम्युएबल प्रॉपर्टी, सो द प्लेस ऑफ सप्लाय इज द लोकेशन ऑफ द हॉटेल और रेस्टॉरंट. नेक्स्ट 15, की डिस्टिंक्शन बिटवीन डोमेस्टिक अँड एक्सपोर्ट इम्पोर्ट सप्लाय इन जीएसटी. जीएसटी मध्ये देशांतर्गत आणि आयात निर्यात पुरवठ्यातील मुख्य फरक कोणता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डोमेस्टिक दॅट इज आयजीएसटी, एक्सपोर्ट दॅट इज सीजीएसटी प्लस एसजीएसटी. ठीक आहे, फॉर डोमेस्टिक सीजीएसटी प्लस एसजीएसटी, एक्सपोर्ट इम्पोर्ट आयजीएसटी. फॉर डोमेस्टिक झिरो रेटेड, एक्सपोर्ट एक्झेम्प्टेड अँड नो डिस्टिंक्शन. तर करेक्ट आन्सर इज सेकंड डोमेस्टिक सीजीएसटी प्लस एसजीएसटी, एक्सपोर्ट इम्पोर्ट आयजीएसटी. देशांतर्गत सीजीएसटी प्लस एसजीएसटी आणि आयात निर्यातवर आयजीएसटी, बिकॉज
Domestic, that is intrastate supplies attract CGST and HGST, while interstate import and export supplies attract IGST. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, त्याच्यानंतर फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, फायनान्स अँड अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.